हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 3 आपण सुरू केला होता ऑलरेडी. त्यातला आज आपण एक्सरसाइज 3.2 सॉल्व करणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर्स गिवन बिलो. हे रॅशनल नंबर्स आहेत. यातला आधी आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट फाइंड करायला लागेल आणि मग यातला डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन, ते आपल्याला करून बघायला लागेल. चला, आता हे आपण आधी करून बघूयात. मी नंबर्स लिहून घेते आधी. आपल्याला आधी ग्रेटेस्ट कुठला आहे आणि स्मॉलेस्ट कुठला आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, आता इथे आपण मग काय करायचं, एलसीएम ह्याचा काढून घेऊ. तुम्हाला एलसीएम तुम्ही माहिती असेल, तुम्हाला 6th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकला असाल किंवा आत्ताही तुमचा लेसन झाला असेल, मे बी सुरू पण असेल. ठीक आहे, एलसीएम कसा काढणार आपण, हे नंबर घेतले आपण 15, 20, 5, 25. याला सगळ्याला कशाने डिवाइड होईल, 5ने डिवाइड होईल. सो आपण इथे घेऊयात 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 1 जा 5 5 जा 25. तर आता हे सगळे कशाने 5ने डिवाइड होणार नाहीत, हा एकच होईल. सो इथे आपण घेऊयात 5 1 जा 5. हे नंबर सगळे आहेत ते तसेच राहतील. म्हणजे मग एलसीएम मध्ये काय करतो आपण, ह्या सगळे जे नंबर्स आहेत वरचे आणि हे याचं मल्टिप्लिकेशन करतो. सो 5 × 5 × 3 × 4 हे केल्यावर आपला आन्सर येतं आहे 300. म्हणजे एलसीएम का काढला, कारण आपण हे जर कंपॅरिझन करताना ह्या प्रत्येकाला डिनॉमिनेटर आपल्याला 300 करून घ्यायला लागेल. म्हणजे मग आपल्याला कळेल, कारण जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपल्याला कळणार नाही की कुठला स्मॉल आहे. कंपॅरिझनचे आपण आता 3.1 मध्ये केलं, पण त्याच्यात खूप वेळ जातो. त्यामुळे ही एक सोपी मेथड आहे जी तुम्हाला मी आता सांगते. तुम्ही कंपॅरिझनने सुद्धा करू शकता की हे 2 नंबर घेतले, मग दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कुठला स्मॉल आहे कुठला बिग नंबर आहे ते तुम्ही फाइंड करू शकता. पण ही एक मेथड आपण आता ह्या ह्याच्यात बघणार आहोत 3.2 मध्ये. तर ते 7/15 आहे. मग 7/15 जेव्हा 15ला आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो, आता इथे 300 यायला 20ने. सो 7 × 20/15 × 20 हे किती आलं मग, 140 डिवायडेड बाय 300, 11/20. 11 × 20ला आता कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 15ने. सो 20 × 15. सो हे आलं 165/300. 2/5. 2ला 60 कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2ला सॉरी 5ला 60ने मल्टिप्लाय केलं की 300 येईल. सो 2ला पण वरती 60ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे येईल 120/300. त्याच्यानंतर राहिलं 12/25. सो इथे बघा 5 5 जा 25. 25ला कशाने मल्टिप्लाय केलं, 300 आलं होतं. 3 4 जा 12ने. सो इथे 12 × 12/25 × 12. सो हे आलं 144/300. आता इथे बघा, इथे तुम्हाला कळेल कंपॅरिझनची खूप मोठी मेथड, त्यामुळे ही सोपी मेथड आहे. सो आता सर्वात ग्रेटेस्ट कुठला आहे, हा आहे. आणि सर्वात स्मॉलेस्ट कुठला आहे, 120. सो आपल्याला हे नंबर, ग्रेटेस्ट नंबर इज 165/300 मायनस 120/300. हे पण तुम्ही करू शकता. किंवा आता ग्रेटेस्ट नंबर कुठला कळला आपल्याला, 11/20. सो 11/20 मायनस आपल्याला काय करायला लागेल, 2/5. हे सोपं पडेल. ठीक आहे, चला आता इथे डिनॉमिनेटर परत इथे सेम नाही आहे. सेम करायला काय करायला लागेल आपल्याला, 4ने इथे दोन्हीला मल्टिप्लाय करायला लागेल. सो 11/20 मायनस 4 2 जा 8 आणि 5 4 जा 20. सो 11 - 8 इज 3/20. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, चला मग इथे ऑप्शन बघा कुठला आहे, 3/20 फर्स्ट ऑप्शन आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. तुम्हाला जर ही मेथड कळली नसेल एलसीएमची, तर तुम्ही कंपॅरिझन मेथडने सुद्धा हे सॉल्व्ह करू शकता. किंवा अजून एक मेथड आहे डेसिमल फ्रॅक्शननी, की तुम्ही 7ला 15नी डिवाइड करायचं, म्हणजे काय डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर येईल ते लिहायचं. तसंच प्रत्येकाने करून बघायचं आणि मग सर्वात कुठलं मोठं आहे कुठलं स्मॉल आहे ते तुम्हाला फाइंड कळेल आणि मग ते सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. आता इथे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली इथे, कारण मी हे आधी सोडून बघितलं, सॉल्व्ह करून बघितलं, त्याचा आन्सर येत नाही, ह्याच्यामधलं कुठलाच आन्सर येत नाही. तर मी हे फाइंड केल्यावर दुसरीकडे फाइंड केल्यावर मला कळलं की इथे 125 आहे. ठीक आहे, ही छोटीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. अशी जर तुमच्या पेपरमध्ये मिस्टेक असेल आणि तुम्हाला प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करता आला नाही, तर बोर्डाकडनं तुम्हाला हे मार्क दिले जातात. ठीक आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. तर आता हा आपण इथे 102च्या ऐवजी 125 घेऊन आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तर इथे मी क्वेश्चन लिहून घेतलाय. आता इथे बघा डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, म्हणजे आपल्याला ह्याची ॲडिशन करता येईल. सो -51 - 102 डिवायडेड बाय 85 आणि हा होल ब्रॅकेट डिवायडेड बाय 25/125.
चला आता हे सॉल्व्ह करून घेऊयात. आता हे मायनस मायनस आहे म्हणजे साईन काय राहील, मायनसच राहील, फक्त दोघांची काय होईल, ॲडिशन. सो लास्ट बघा डिजिट काय आहे, 2 + 1 = 3, 5 असंच राहील आणि 1, 153/85. आता डिवाइड तुम्ही रेसिप्रोकल शिकलाय, ठीक आहे. मग जेव्हा रेसिप्रोकलने करता तुम्ही मल्टिप्लिकेशन करता तेव्हा डिनॉमिनेटर कुठे जातो, न्यूमरेटरला, आणि न्यूमरेटर येतो डिनॉमिनेटरला. असं हे आपण आता सॉल्व्ह करूयात. आता हे दोन्ही जे नंबर आहेत हे कुठल्या टेबलमध्ये येतात, 153 आणि 85 17च्या. सो इथे 17ने आपण डिवाइड करूया. 17 5 जा 85 आणि 17 9 जा 153. सो इथे काय येणार आहे, -9/5 इंटू 125/25. आता 25 किती जा 125 येते, 25 1 जा 25, 25 5 जा 125. सो इथे काय मिळेल आपल्याला, -9/5 इंटू 5/1. ठीक आहे. हे पण 5 5 कॅन्सल झाले म्हणजे आपला आन्सर काय मिळालं, -9/1 म्हणजेच काय, -9. हे आपल्याला फायनल आन्सर इथे मिळालं. सो इथे ऑप्शन बघा, सेकंड ऑप्शन मार्क करा, -9. चला नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स शुड बी ॲडेड टू द रॅशनल नंबर 22/3 टू गेट द इंटिजर. आता इंटिजर म्हणजे काय, ज्याला असं डिव्हिजनचं साईन नसतं. इंटिजर म्हणजे फक्त एकतर ही जी नंबर लाईन आहे 0, -1 सॉरी +1 2 3 4 इन्फिनिटपर्यंत आणि -1 2 3 4 5 इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. इंटिजरमध्ये फ्रॅक्शन येत नाही. मग आपल्याला असा कुठला जो ह्याच्यात ॲड करायला लागेल नंबर की आपल्याला इंटिजर मिळेल. सो इथे आपण 22/3 आहे. मग इथे +1 2/3 केलं तर काय येईल बघा, 22 प्लस किती 24/3 येईल. 3 1 जा 3, 3 8 जा 24 म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला, 8. मग 8 हा इंटिजर आहे. सो इथे पहिलंच ऑप्शन हा बरोबर आहे. +1 केला तर 23 येईल. 3च्या टेबलमध्ये 23 आहे का, नाही, हे सगळे 1च आहेत आणि हे दोन्ही घेऊ शकत नाही कारण डिनॉमिनेटर डिफरंट आहे. ठीक आहे. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द रॅशनल नंबर 40/13 टू गेट द नियरेस्ट इंटिजर. इथे पण आपल्याला आता काय करायचं, फक्त सबट्रॅक्ट करायचं आहे. तर काय सबट्रॅक्ट करायला लागेल, 40/13 मधनं. तर 13चा टेबल बघा, 13 2 जा 26, 33 जा 39 म्हणजे 40 मधनंच आपण 1 मायनस केला तर आपल्याला 3 हा इंटिजर मिळू शकतो. मग इथे आहे का ऑप्शन बघा, 1/13 आहे. सो 40/13 मायनस 1/13 केलं तर येईल 39/13. सो 30 जा 13, 13 3 जा 39 म्हणजे आन्सर काय मिळालं, इंटिजर कुठला आला, 3. म्हणजे मग आन्सर कुठलं बरोबर आहे, 1/13. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, अ रॅशनल नंबर 5/12 इज इक्वल टू द सम ऑफ 2 रॅशनल नंबर्स इफ वन ऑफ देम इज -3/24 विच इज द व्हॉट इज द अनदर वन. चला हे आपण फाइंड करूयात. चला आता इथे काय दिलेलं आहे की 2 रॅशनल नंबरची सम म्हणजे 5/12 आहे. मग एक रॅशनल नंबर आपल्याला माहित नाही, मग तो आपण काय घ्यायचा, x घ्यायचा. सो x प्लस दुसरा काय दिलेला आहे, -3/24 आणि त्याची सम काय आहे, 5/12. ठीक आहे. ॲडिशन दिलेली आहे त्यामुळे आपण हे साईन घेतलेलं आहे आणि -3/24चं साईन मायनस आहे तर तसंच ठेवायचं, ते चेंज करायचं नाहीये. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचं. आता हे काय झालं, x - 3/24 इज इक्वल टू 5/12. आता आपल्याला x फाइंड करायचा आहे म्हणजे हा नंबर आपल्याला या साईडला घ्यायला लागेल. ठीक आहे. तो हे -3/24 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो देअरफॉर x इज इक्वल टू 5/12 प्लस 3/24. आता इथे बघा ॲडिशन होईल का दोघांची, नाही होणार कारण डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग 12ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर आपल्याला 24 मिळेल. सो ह्या पूर्ण रॅशनल या नंबरला 2ने मल्टिप्लाय करूया. सो x इज इक्वल टू 5 × 2/12 × 2 प्लस 3/24. सो 10/24 प्लस 3/24. मग हे काय मिळालं आपल्याला, 13/24. म्हणजे दुसरा रॅशनल नंबर आपल्याला काय मिळाला, 13/24. ह्याच्यामध्ये जर हे ॲड केलं तर आपल्याला हे आन्सर मिळेल. ठीक आहे. चला मग इथे ऑप्शन बघा, 13/24 थर्ड ऑप्शन, हा थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द ग्रेटेस्ट. ह्याच्यातला ग्रेटेस्ट रॅशनल नंबर कुठला आहे. इथे तुम्ही बघितलं आता तर इथे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 0च्या सगळे
या साईडला येणार आहेत हे निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे, पण आता इथे आपण जरा हे निगेटिव्ह साईन काढून टाकूयात आणि हे समजा आपण अरेंज केले तर 1/2, मग 1/3, 1/4 आणि 1/8. मग 1/8 हा स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह फ्रॅक्शन आहे हा. ठीक आहे, 1/2 मोठ्या त्याच्याहून, मग 1/3 स्मॉल आहे, मग त्याच्याहून 1/4 स्मॉल आहे आणि मग 1/8 त्याच्याहून स्मॉल आहे. ठीक आहे, हा सर्वात ग्रेटेस्ट नंबर इथे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, विच ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द ग्रेटेस्ट. आता ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर्समध्ये कुठला असतो, ही समजा लाईन आहे आपली, हा 0 आहे, हा इथे -1 आहे, हा -2 आहे, इथे 1 आहे, हा 2 आहे. मग इथे सर्वात, आता इथे 2 नंबर -2 1 पेक्षा स्मॉल आहे, -1 0 पेक्षा स्मॉल आहे. जो 0 पेक्षा जास्त सर्वात जवळ असतो तो सर्वात ग्रेटेस्ट नंबर असतो. आता हे नंबर तर आपल्याला बघायचेच नाही पॉझिटिव्ह, कारण सगळे नंबर निगेटिव्ह आहेत. सो सर्वात मग इथे जवळ कुठला येईल, सर्वात -1/8 येईल. कशाच्या जवळ येईल, 0च्या. इथे आपण काय बघायचं आहे, इथे 1/8 पॉझिटिव्ह नंबर आता आपण कन्सिडर केले इथे. ठीक आहे, सो हे असे येतील. मग जेव्हा आपण याला मायनस साईन देऊ तेव्हा तो सर्वात जवळ कशाच्या येईल, 0च्या जवळ येईल, -1/8. सो ग्रेटेस्ट नंबर कुठला झाला, -1/8. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. ठीक आहे, हे आन्सर आपल्याला मिळालं. तुम्हाला समजा ही मेथड कळली नसेल, कळायला डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही डेसिमलने सुद्धा फाइंड करू शकता. मी तुम्हाला हवं तर सोडवून दाखवते एकदा. इथे बघा 1/2 आहे. ठीक आहे, 2नी आपल्याला आता मायनस साईन आता सध्या आपण घ्यायचं नाही. 2नी 1ला डिवाइड करायचं आपल्याला, म्हणजे इथे काय जाईल, 1 जाईल, इथे कॅन्सल येईल, 0 पॉईंट येईल, कारण 1ला तर डिवाइड होणार नाही 2ने. सो 1च्या पुढे काय येतं, 0 येतो. सो 2 5 जा 10, म्हणजे आन्सर 1 डिवायडेड बाय 2चं काय आलं, 0.5. नेक्स्ट काय आहे नंबर, 1/8. सो इथे पण 0 पॉईंट किती येईल, 8ने 10ला भाग जाताना किती जाईल, 8 1 जा 8, म्हणजे 0.1 येईल इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक डेसिमलपर्यंतच घेऊयात, कारण आपल्याला फक्त ग्रेटेस्ट नंबर फाइंड करायचा आहे. त्याच्यानंतर 1/3 आहे. सो इथे 10, इथे प्रत्येक वेळी 10 कन्सिडर करा, कारण 1च्या इव्हन जेव्हा आपण 0 पॉईंट घेतो तेव्हा 1च्या इथे पुढे जो कुठला नंबर असणार त्याच्या पुढे आपण 0 लावणार आहे. सो इथे काय येईल, 10 म्हणजे 3 1 जा 3, 3 3 जा 9, म्हणजे इथे 0.3 येणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा नंबर आहे 1/4. सो इथे 0.4, 2 जा 8. ठीक आहे, सो हे असे 0.2. मग आता ह्याच्यात बघा सर्वात बिग नंबर इथे कुठला आहे, 0.5. पण जेव्हा आपण याला सगळ्याला मायनस साईन देणार तेव्हा -0.5, -0.1, -0.3 आणि -0.2. ह्यातला सर्वात बिगेस्ट नंबर कुठला येणार, 0.1, कारण मायनस साईन आल्यावर सर्वात कमी नंबर असतो तो बिग होऊन जातो. ठीक आहे, सो इथे 0.1 म्हणजेच काय आहे, 1/8 इज ग्रेटेस्ट नंबर. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट रॅशनल नंबर बिटवीन द रॅशनल नंबर्स 3/7 अँड 9/13. चला आता इथे बघा आपल्याला रॅशनल नंबर म्हणजे ग्रेटेस्ट रॅशनल नंबर शोधायचा आहे 9/13 आणि 3/7च्या मध्ये, दोघांच्या मध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ तो 9/13च्या जवळ येईल, कारण हा नंबर स्मॉल आहे, 9/13 मोठा आहे, म्हणजे ह्याच्या जवळ येईल तो ग्रेटेस्ट असेल. आता कम्पेअर आपण डायरेक्ट मग 9/13शी करूया. सो फर्स्ट ऑप्शन घेऊयात 4/11. सो 4/11 आपण कम्पेअर करूयात 9/13शी. सो इथे बघा डिनॉमिनेटर ह्याच्यापेक्षा मोठं आहे, हे पण डिनॉमिनेटर ह्याच्यापेक्षा मोठं आहे. वरचा नंबर स्मॉल आहे, म्हणजे 4/11 काय येणार आहे, स्मॉलर दॅन 9/13. आता सेकंड ऑप्शन बघूया. हा फर्स्ट ऑप्शन झाला. सेकंड ऑप्शन आहे 7/12 आणि 9/13. आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघायला लागेल. सो 7 × 13 किती येणार आहे, 13 7 जा 91 अपॉन 12 × 13 आणि 12 9 जा 108 अपॉन 12 × 13. मग नंबर कुठला मोठा आहे, 108. म्हणजेच काय झालं, 7/12 इज लेस दॅन 9/13. हे पण मिळालं आपल्याला. आता थर्ड ऑप्शन घेऊयात 1/2. सो इथे कन्सिडर करायला 1/2 आता स्मॉलच असणार आहे 9/13 पेक्षा.
ठीक आहे. आपण आधीच्या एक्सरसाइजमध्ये बघितलं, जर डिनॉमिनेटर 1नी किंवा 2नी 3नी जर मोठा असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो तो नंबर मोठा असतो. सो इथे 1/2 इज लेस दॅन 9/13. सो फोर्थ ऑप्शन बघूयात, 5/8. सो 5/8. आता इथे आपण परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघूयात. अँड 9/13. सो 5 × 13, 5 × 13 किती येणार आहे? 5 × 13 इज 65 आणि 8 × 9 इज 72. मग काय आहे? 72 इज बिगर दॅन 65. सो 5/8 इज लेस दॅन 9/13. हे मिळालं आपल्याला. आता कम्पेअर कशाशी करायचं आहे? 9/13 या सगळ्यांपेक्षा बिग नंबर आहे हे तर आपल्याला कळलं. म्हणजे पण ह्याच्यात जवळ सर्वात कुठला येणार आहे? मग आपल्याला कम्पेअर 5/8 कशाशी करायला लागेल? तर ह्याच्या जवळचा नंबर म्हणजे 7/12. ठीक आहे. हा एक बिगर फ्रॅक्शन वाटतोय. ह्या दोघांचं कम्पॅरिझन करूयात आधी. 5/8 अँड 7/12. या दोघांमधला कुठला ऑप्शन असणार आहे ते चेक करूयात आपण. सो इथे बघा, 5/12 60/12 × 8 आणि 7/8 56 and 12 × 8. नंबर कुठला मोठा इथे? 60. सो 5/8 इज ग्रेटर दॅन 7/12. म्हणजे मग आन्सर काय आलं आपलं? दोघांच्या मधला फ्रॅक्शन सर्वात बिगर फ्रॅक्शन कुठला असणार आहे? 5/8. सो इथे फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करा, 5/8. चला नेक्स्ट बघूयात. 1/2 + 2/3 + 3/4 - 5/12 इज इक्वल टू हाऊ मच? हे सॉल्व करून बघूयात आपण. 1/2 + 2/3 + 3/4 - 5/12. आता इथे बघा, डिनॉमिनेटर सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, तरी आपल्याला सेम करून घ्यायला लागतील. आता हे पण आपण LCM मेथडने सॉल्व करू शकतो. या सगळ्यांचा LCM काय येणार आहे? 2, 3, 4चा 12 येणार आहे. ठीक आहे. सो याचा LCM आला, LCM इज 12. LCM तुम्ही फाइंड करून बघू शकता. आता इथे LCM जर 12 आला तर या सगळ्यांचा डिनॉमिनेटर आपल्याला 12 करून घ्यायला लागेल. मग 1/2चं 12 करताना काय करायला लागेल? 1 × 6/2 × 6. सो 6/12 आलं. ठीक आहे. 2/3चं 2 × 4, 3 × 4. सो इथे आलं 8/12. 3/4चं काय येईल? 4ला 3ने मल्टिप्लाय केलं की 12 मिळेल, म्हणजे 2ला पण 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 4 × 3. सो 3 2 जा 3 आहे ना, हे 3 म्हणजे इथे येणार आहे 9/12. ठीक आहे. हे मिळालं आपल्याला. आणि इथे ह्याचा ऑलरेडी डिनॉमिनेटर 12 आहे. सो आता हे डायरेक्ट सॉल्व करूयात आपण. म्हणजे 6/12 + 8/12 + 9/12 - 5/12. या सगळ्याची आधी ॲडिशन करायची आणि त्याच्यातनं -5 सबट्रॅक्ट करायचा. सो 8 + 9 इज 17. 17 + 6 इज 23. सो 23/12 - 5/12. सो 23 - 5 इज 18/12. 18/12 इथे आन्सर आहे का? नाही. सो आपल्याला स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये आणायला लागेल. सो हे कशाने डिवाइड होईल? दोन्ही नंबर कशाने डिवाइड होतील? 2ने डिवाइड होतील. 2 6 जा 12, 2 9 जा 18. 9/6 कशाने डिवाइड होईल? 3ने. 3 2 जा 6, 3 3 जा 9. सो आन्सर काय आलं? 3/2. सो इथे ऑप्शन बघा, 3/2 थर्ड ऑप्शन आहे, तो मार्क करा. नेक्स्ट बघा, 76/68 डिवायडेड बाय 114/102. आता इथे आपल्याला रेसिप्रोकल घ्यायला लागेल. हे लिहून घेते. 76/68 डिवायडेड बाय 114 डिवायडेड बाय 102. आता इथे कॉमन फॅक्टर एकतर 2ने डिवाइड करून घ्यायचं सगळीकडे, किंवा कॉमन फॅक्टर काढायचे, किंवा असा नंबर बघायचा दोन्हीमध्ये की जो सर्वात म्हणजे 4ने किंवा कुठल्या नंबरने सर्वात जास्त डिव्हिजन सर्वात स्मॉलेस्ट फॉर्म आपल्याला लवकर मिळेल ह्याचा, अशाने सॉल्व करायचं. मग आता इथे बघा, तुम्हाला कुठली पद्धत सोपी जाते ती तुम्ही करा. ठीक आहे. जी मला सोपी वाटते ती मी तुम्हाला इथे करून दाखवते.
आता इथे बघा 76/68 मी आधी घेतला, तर तुम्हाला मी आता 2 ने डिवाइड आधी करून दाखवते. 2 3 जा 6, 2 4 जा 8, इथपर्यंत कळलं. 2 3 जा 6, 7 मधनं 6 गेला 1 उरला, म्हणजे पुढचा नंबर कुठला तयार झाला 16. सो 2 8 जा 16, म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला 38/34. मग हा परत 2 ने डिवाइड होतोय. 2 1 जा 2, 1 उरला इथे, पुढचा नंबर 14 तयार झाला. 2 7 जा 14, 2 1 जा 2, 2 9 जा 18, म्हणजे 19/17 मिळाला. आता हे कुठल्याही नंबरने डिवाइड होणार नाहीत, सो हे 19/17 असंच राहील. आता 1/114 डिवाइडेड बाय 102 घेऊयात. आता ह्याला पण 2 ने डिवाइड होईल. 2 5 जा 10 अँड 2 1 जा 2. ठीक आहे, इथे 2 5 जा 10, एक नंबर उरला, म्हणजे पुढचा नंबर 14 तयार झाला. तो 2 7 जा 14, 57/51 आलं. ठीक आहे, आता हे दोन्ही नंबर कशाने डिवाइड होतील, परत 3 ने होतील. 5 + 1 = 6, म्हणजे हा 3 ने डिवाइड होईल. 5 + 7 = 12, म्हणजे हा 3 ने डिवाइड होईल. सो 3 1 जा 3, किती उरले 2 उरले पुढे. 5 - 3 = 2, पुढचा नंबर काय तयार झाला 21. सो 3 7 जा 21, अगेन 3 1 जा 3, 27 तयार झाला पुढचा. 3 9 जा 27, म्हणजे काय मिळालं आपल्याला 19/17. सो आता आपल्याला दोन्हीचा स्मॉलेस्ट फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. सो हे लिहून घेऊ 19/17 डिवायडेड बाय 19/17, म्हणजे यांचा आन्सर काय येणार आहे 1. किंवा तुम्ही असंही करू शकता 19/17 मल्टिप्लाय बाय 17/19. हे दोन्ही कट झाले आणि आपल्याला आन्सर काय मिळालं 1. सो इथे ऑप्शनमध्ये बघा कुठला ऑप्शन आहे 1, सेकंड ऑप्शन. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, 4/7 मायनस प्लस -11/7 इंटू मायनस. हे आता मी इथे सॉल्व करून दाखवते. 4 - 11/7 इंटू -7 आपण असं लिहू शकतो, पण डिनॉमिनेटर सेम आहे. सो 4 मायनस प्लस मायनस काय होणार आहे मायनस. सो 4 - 11/7 हे असं घेऊ शकतो आपण. ठीक आहे, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, त्यामुळे हे 7 7 कॅन्सल होऊ शकतात, म्हणजे इथे काय राहिला 1 राहिला. सो 4 - 11 इंटू -1. तर 4 - 11 किती, आन्सर काय येणार आहे -7 इंटू -1, म्हणजे आन्सर काय येणार आहे मायनस मायनस मल्टिप्लिकेशन आहे आता, म्हणजे मायनस मायनस काय होणार प्लस. सो +7 इज अवर फायनल आन्सर. सो इथे आन्सर येईल 4th ऑप्शन 7. इथे एक्सरसाइज 3.2 आपला संपलेला आहे. तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या आधीचे व्हिडिओ मी प्लेलिस्ट केलेली आहे 7th स्टँडर्डची मॅथची, तुम्ही बघू शकता. तसंच इंटेलिजंटची सुद्धा मी प्लेलिस्ट केलेली आहे वेगळी, तिथे जाऊन तुम्ही इंटेलिजंटची एक्सरसाइज पण बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.